गुरुजी हां मीराला आत बोलून घ्या, नाही तर मुहूर्त टळेल. हो. ही वेदाची मीरा, सूर्यनारायण देवतेला अर्घ्य देऊन झालं असेल तर घरात ये. सत्यनारायण पूजेला सुरुवात करायची आहे. उशीर होतोय. राधाताई ऐक, मला आत बोलवते. हे बघ, आपण सगळं खरं काय ते सांगून टाकूया. तू चल ना माझ्यासोबत. मीरा, हे बघ, आपण बोलूया. हा, मलाच महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. तू आत्ता जा पूजेला बस, ठीक आहे? आपण बोलूया. मी आहे इथे. जा तू, जा तू. जा. आचमन करायचंय. ओम केशवाय नमः. ओम नारायणाय नमः. ओम माधवाय नमः. ओम गोविंदाय नमः. तुम्ही हाताला हात लावायचा आहे. एक एक तुळशी सत्यनारायणावर व्हायची. आता सत्यनारायण भगवंताला नैवेद्य दाखवायचा आहे.
आरती करूया. सगळ्यांनी आरतीसाठी उभे राहा. ओवाळायचं आहे. सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची. सत्यनारायण महाराज की जय. जय. तुम्ही आता दोघांनी उभं राहायचंय. उठून आई वडिलांच्या पाया पडायचंय. आशीर्वाद घ्यायचे. दीर्घायुष्य अखंड सौभाग्यवती. या. थँक्यू. ठीक आहे. दादासाहेबांचा आशीर्वाद घेतलाय ना, म्हणजे माझ्यापर्यंत पोचला. अनन्या, हळद कुंकू आण. आणते. नर्मदा, घे. वहिनी, तुमचं मन मोठं असेल, माझं नाहीये. मला नाही जमत. नर्मदा ती सवाष्ण आहे आता. इकडे येऊन तिला हळद कुंकूला. बोल ग. तर माझ्या अथर्व सोबत तुझं आता लग्न झालं. माझ्या मनाविरुद्ध का होईना, पण झालंय. एक वेळ या घरात तुला सून म्हणून जागा मिळेल, पण माझ्या मनात ती जागा तुला कधीच मिळणार नाही. माझा मान ठेवला नाहीसच तू, पण या घरची सून म्हणून या घरातल्या आणखी एका स्त्रीचा मान तुला राखावा लागेल. आणि तिलाही हळद कुंकू लावावं लागेल. ये, तुम्ही सगळ्यांनी पण या. मीरा, तुला पुढे येऊन या फोटोला हळद कुंकू लावायचं.
ही अथर्वची पहिली बायको, तू हिची सवय. स्वर्गवासी अंबिका अथर्व रामपुरी. ये हळद कुंकू लाव तिला. कोणी आहे का? प्लीज तिला वाचवा, त्या मुलीला वाचवा कोणीतरी. तुमचं नाव मीरा? हो. मी राधा. माझ्यासोबत शहरात चल. अगं तिकडे खूप ऑफिसेस आहेत, फॅक्टरीज आहे, तुला कुठेही सहज नोकरी मिळेल. राधाताई, आपण नक्की जायचंय ना आत? हो ग, आणि तू घाबरू नकोस हं. फक्त एक गोष्ट लक्षात ठेव, तुला काम मिळवायला जायचंय. तुला नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तुलाही नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा मीरा. आणि वेदा, वेदा तर खूपच गोड आहे. मीरा, तुला वेदाचे बाबा आवडतात ना? वेदा ना नवीन लोकांना जवळ येऊ देत नाही. अगं लाव. ही अथर्वची पहिली बायको, तू हिची सवय. स्वर्गवासी अंबिका अथर्व रामपुरे. मी राधा. स्वर्गवासी अंबिका अंबिका रामपुरे.
अगं वहिनी पाणी पाणी आण जा. आई 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 उठ ना ग आई 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 डॉक्टरांना चेक करू दे, ते करतील तुझ्या आईला बरं. डोंट वरी, शांत हो. मीरा डोळे उघड ना प्लीज. अगं एकदा माझ्याकडे बघ तरी. हे बघ, मी ना तुला सगळं खरं खरं सांगणार होते, पण मला वाटलं तुला हे सगळं सहन होणार नाही ना, म्हणून मी टाळत होते. मीरा चुकलं माझं, पण प्लीज एकदा डोळे उघड प्लीज. हे बरं आहे, जबरदस्ती करून लग्न करून या घरची सून व्हायचं. आणि मग हे असं चक्करणाचं नाटक करून सगळ्यांना तालावर नाचवायचं. हो ना, कसं काय जमतं ना आपल्याला, तर बुवा आयुष्यात हे जमणं शक्य नाहीये. तुम्ही प्लीज थोडा वेळ शांत बसाल. पेशंट खरंच बेशुद्ध आहे. त्यांना मानसिक धक्का बसला असेल, त्याशिवाय अचानक असं बीपी हाय होणार नाही. येतील लवकरच त्या शुद्धीवर. फक्त त्यांची दगदग होणार नाही एवढी काळजी घ्या. येते मी. थँक्यू. अथर्व थांब, कुठे चाललायस? त्या नवीन फॅक्टरीचं काहीतरी काम, मला एक कॉल करायचं आहे. अथर्व, मला माहिती आहे तू नेहमीच कामाला प्राधान्य देतोस, याबद्दल मला तुझं कौतुकही आहे. पण आत्ता घरातली माणसं महत्वाची आहेत. त्यात मीरा बरोबर तुझं लग्न झालंय आता. तिच्या प्रत्येक गोष्टीची जबाबदारी तुझ्यावर आहे अथर्व. आणि मला याबाबत कुठलाही वाद नकोय. तू आता इथे थांबणं जास्त गरजेचं आहे. ठीक आहे, तुम्ही म्हणताय ना तर थांबेन मी इथे. तिची काळजी घेईन मी, पण एक नवरा म्हणून नाही, फक्त माणुसकीच्या नात्याने. एक नवरा म्हणून मी तिची कुठलीही जबाबदारी घेणार नाही. कोणाला थांबायची गरज नाही इथे. माझी आई आहे, घेईल मी त्याची काळजी. तुम्ही सगळे जा इथून.